हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? आपली स्वतःची ओळख कशी तयार करायची, आपण स्वतःला व्हॅल्युएबल आणि महत्त्वाचं कसं बनवायचं, याच विषयावर आज आपण व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आपली व्हॅल्यू वाढवणं का महत्त्वाचं आहे? कारण की कोणीही आपल्यावर हक्क गाजवू नये, कोणी आपल्याला टेकन फॉर ग्रँटेड घेऊ नये, लोकांनी आपल्याकडे दुर्लक्ष करू नये आणि लोकांनी आपल्याला रिस्पेक्ट द्यावी, आपली कदर करावी. थोडक्यात काय तर आपली किंमत समजली गेली पाहिजे. आणि या व्हिडिओमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ, ज्याच्यामुळे केवळ इतरांच्याच नजरेत नाही तर आपण स्वतःच्या नजरेतसुद्धा आपल्याला किमती वाटणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना, तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला फर्स्ट प्रायोरिटी द्या. आपण इतरांकडून अपेक्षा ठेवतो की त्यांनी आपल्याला व्हॅल्यू द्यावी, पण आपण स्वतःलाच व्हॅल्यू देतो का? आपण स्वतःच्या गरजा, आवडीनिवडी, वेळ हे सगळं इग्नोर तर नाही करत आहे ना. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही एखादं काम करतायत आणि ते खूप महत्त्वाचं काम आहे आणि कोणीतरी मध्येच येऊन म्हटलं, अगं आधी हे करून दे ना, तर तुम्ही लगेच स्वतःचं काम सोडून त्यांचं काम करायला जाता. हे स्वतःला व्हॅल्यू न देणे. तुम्ही जर का स्वतःलाच इग्नोर करत असाल तर इतरांनी तुम्हाला का किंमत द्यावी, तुम्हाला व्हॅल्युएबल का मानावं? म्हणून आधी स्वतःला फर्स्ट प्रायोरिटी द्यायला शिका. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःबद्दल इतरांसमोर कधी निगेटिव्ह बोलायचं नाही. अनेकदा आपण काय करतो, स्वतःबद्दल समोरच्या माणसाला बोलतो की मला तर हे येतच नाही, यात तर मी फेलच आहे, मला ऑर्गनाईज करता येत नाही वस्तू, मला काहीच नीट जमत नाही आहे, माझा कॉन्फिडन्सच कमी आहे. हे असं जेव्हा तुम्ही बोलता ना, तेव्हा आपली स्वतःचीच किंमत तुम्ही कमी करता. त्यामुळे समोरच्या माणसाला काय वाटतं, ही व्यक्ती तर सतत स्वतःला कमी लेखते आणि मग लोक आपल्याकडं तरच वाटण्यासारखी व्यक्ती म्हणून बघतात. जे स्वतःची व्हॅल्यू ओळखतात ना, ते कधीच स्वतःवर टीका करत नाही. ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःला वाईट बोलत नाही आहेत किंवा स्वतःबद्दल टीका करत नाही आहे, त्याचप्रमाणे स्वतःची जास्त स्तुतीही करायची नाही आहे. स्वतःला कमी दाखवणं वाईट आहेच, पण त्यासोबतच स्वतःची स्तुती करणंही तितकंच वाईट आहे. मी हे अचीव केलं, मी असं केलं, मी तसं केलं, मी खूप मोठं काहीतरी केलं, असं बोललं ना की समोरच्या माणसाला आपण घमेंडी वाटू लागतो. जसं सूर्य रोज उगवतो, पण कधी स्वतःचं कौतुक करतो का? नाही ना. कारण की जे खरं असतं ना, त्याला पुराव्याची गरज नाही लागत. आपण आपलं काम चांगल्या पद्धतीने केलं ना की ते लोकांना आपोआप दिसतं. त्यामुळे स्वतःची तुलना जास्त करू नका. चौथी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी बाउंड्री सेट करा. कोणती वागणूक स्वीकारायची, कोणती नाही, हे स्वतः ठरवा. काही शब्द, काही टोन, काही वागणूक जर का तुम्हाला अपमानासारखी वाटली ना एखाद्याची, तर त्याला स्पष्टपणे सांगा, नाही हे मला नाही चालणार, हे मला मान्य नाही आहे, माझ्यासोबत असं नाही बोलायचं. जेव्हा तुम्ही मर्यादा ठामपणे मांडता ना, तेव्हा लोक तुमचा आदर करायला लागतात. पाचवी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची कदर न करणारे जे लोक आहेत ना, त्यांना मनापासून दूर करा. थोडा विचार करा की कोणते लोक आहेत जे तुम्हाला इम्पॉर्टंट नाही समजत. जे लोक आपल्याला रिस्पेक्ट देत नाही, आपल्या भावना समजत नाहीत किंवा आपण केलेल्या प्रयत्नांना ते किंमतच देत नाहीत, अशा लोकांना ना मनातून दूर करा. कारण जे आपल्याला व्हॅल्यू देत नाहीत ना, त्यांच्यासाठी स्वतःला दुखवून घेण्यात आणि आपला वेळ आणि एनर्जी वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही आहे. आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट आणि ती सहज आपल्याकडून इग्नोर होते, ती म्हणजे इतरांनाही व्हॅल्यू द्या. कधीकधी आपण म्हणत राहतो की कोणीच आपली कदर करत नाही, पण आपणही आपल्या जवळच्या लोकांना आपण त्यांची जी कदर करतोय ती दाखवतो का? आपण मनातून तर त्यांना रिस्पेक्ट देतो, पण ते आपण कधीही बोलून दाखवत नाही. म्हणजे कसं, कधी त्यांना थँक्यू म्हणा किंवा त्यांनी केलेल्या प्रयत्नाचं कौतुक करा, त्यांना महत्त्व द्या. त्यामुळे काय होतं, नातं अधिक घट्ट होतं. सातवी गोष्ट म्हणजे स्वतःवर नियमित काम करा. स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी, डे बाय डे स्वतःचं बेस्ट व्हर्जन होण्यासाठी ना, स्वतःवर कायम तुम्ही काम करत राहा. नवीन नवीन स्किल्स शिका, लहान लहान अचीवमेंट करा, रोज थोडा वेळ स्वतःला द्या. त्याच्यामुळे ना तुम्ही स्वतःला प्राऊड फील कराल. तुमचा लूक, ग्रूमिंग आणि ओळख खूप महत्त्वाची आहे. तर याचा अर्थ मी हे नाही म्हणते की पार्लरमध्ये जाऊन खूप पैसे खर्च करा, सॅलॉनमध्ये जा, असं नाही आहे. तुमची एकूणच पर्सनॅलिटी जी असते ना, तिच्यावरती तुम्ही काम करा. ड्रेसिंग सेन्स, हायजीन, बॉडी ऑर्डर, स्वच्छता, या सगळ्यावरती तुम्ही काम केलं ना की तुमची पर्सनॅलिटी छान दिसेल आणि मग तुम्ही जिथे कुठे जाल ना, तर तुमची वेगळी आयडेंटिटी तयार होईल. आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वतःला स्वावलंबी बनवा. थोडंसं ऐकायला कडू वाटेल हे,
पण खरंच हेच सत्य आहे की ज्याच्याकडे पैसे असतात ना, लोक त्यालाच व्हॅल्यू देतात. याचा अर्थ मी तुम्हाला करोडपती व्हा असं नाही सांगत आहे, पण किमान स्वतःचे खर्च स्वतः उचलता येतील ना, एवढं तरी आपण कमवायला पाहिजे. आणि ॲटलिस्ट आपण विचार तरी केला पाहिजे की आपण कसं कमवू शकतो. घर बसल्या काम, ऑनलाईन वर्क, जो तुमचा छंद आहे त्याच्यातून तुम्हाला काही पैसे मिळतात का ते तुम्ही बघू शकता. कारण की जेव्हा तुम्ही पैसे कमवता ना, स्वतःच्या कमाईचे पैसे आपल्या हातात आले की कॉन्फिडन्स आपला प्रचंड वाढतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या. हे लक्षात ठेवा की आजही तुम्ही तेवढेच किमती आहात. तुम्ही रिस्पेक्ट डिझर्व करता. फक्त या ज्या पॉईंट्स मी आज तुम्हाला सांगितल्यात ना, त्या हळूहळू तुमच्या आयुष्यात आणा आणि बघा तुमचे व्हॅल्यू ना इतरांच्या नजरेतही खूप जास्त वाढेल. मैत्रिणींनो, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा.